धनंजय देशमुख आपल्याबरोबर आहेत. धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांच्यावरती काल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आली. त्याविषयी मला सांगा, तुमचे साडू जे आहेत त्यांच्यावर उबाटाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सातपुते यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केलेत. काय सांगायला याबाबत? या बाबतीत खरं तर एक शब्दही आम्ही बोलणार नव्हतो. कारण का जे माझे साडू आहेत दादासाहेब खिंडकर, त्यांनी परवा दिवशीच एक पत्रकारांना सांगितलं होतं की हे माझ्या गाड्यातले विषय आहेत आणि संतोष अण्णा देशमुख या प्रकरणाला कुठंही याच्यामध्ये डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. त्यामुळे हे माझ्या लेवलचे प्रश्न आहेत. मी आणि आम्हाला ॲक्च्युली त्या गोष्टीचं काही माहीतही नाही, नॉलेजही नाही त्या गोष्टीचं काही. आणि त्यामुळं आम्ही पण काही ह्या प्रकरणात व्यक्त झालेलो नाही आहेत. तुम्ही पण बघितलेलं आहे की ह्याच्यामध्ये. आणि संध्याकाळी म्हणजे पहाटे 3 वाजता केस झाली काल सकाळी आणि ते 10-11 वाजता स्वतःहून हजर झाले. ते कुठं पळाले नाहीत किंवा ते कुठल्याच गोष्टी चुकीच्या केल्या नाहीत. पोलिसांना सहकार्याच्या भावनेतून त्यांनी स्वतःहून तिथं हजर राहिले. तिथं विषय संपला. परंतु त्याच्यानंतर काही जी पत्रकार परिषद झाली, उबाटा गटाचे जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सातपुते यांनी जे एकदम ॲग्रेसिव्हपणे जी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यात आम्हाला त्याच्याबद्दल पण काही इंटरेस्ट नव्हता. त्यांना त्यांचा गावगाड्याचा विषय आहे तो, आमचा त्याच्यात कुठं काही संबंध नाही. ह्याच्यात त्यांनी मान्य केलं की तुमचा ह्याच्यामध्ये कुठं संबंध नाही. परंतु महाराष्ट्रात सगळे संतोषांना या गोष्टीला न्याय मागण्यासाठी, त्यांचं समर्थन करण्यासाठी, निषेध करण्यासाठी विविध मोर्चे, आंदोलनं, उपोषणं झाले. तर यांनी त्याच्यात पहिल्यांदा संतोष अण्णा देशमुख हे नाव टाकलं. त्यांचा मी निषेध करतो की ह्या गोष्टीला त्यांनी जर त्यांच्या गावगाड्याचा विषय तेवढ्यापुरता मर्यादित ठेवला असता आणि आमचा वेगळा ठेवला असता तर आम्ही म्हणलं असतं की चला. पण त्यांनी ह्या आडून त्यांनी कुठंतरी पुढं आम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न काल केलेला आहे. त्यांनी खूप मोठी चूक केलेली आहे. आणि यातून मला असं म्हणायचं की आम्ही काही बोललो नसतो. परंतु त्यांनी जे माझे नातेवाईक आहेत, माझे जी मेहुणी आहे दादासाहेब खिंडकर यांना, तिच्याबद्दल किंवा ह्या दादासाहेबाबद्दल जे काय बोलले की लग्न कुठं झालं, कसं झालं, त्याची पत्रिका आम्ही पाठवली, आमच्या लग्नातले फोटो पाठवले. बीडला दत्त मंदिरात ते लग्न होतं. तर कुठलीही गोष्ट माहीत नसताना मग परत माफी मागण्याला काही अर्थ नाही. त्यांनी सरळ मला सांगितलं की मला शुगर आहे, मी शुगरचा पेशंट आहे, अनावधानानं काय बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, मला माझ्याकडून क्षमस्व. म्हणजे सातपुतेंनी तुम्हाला माफी मागितली? मी व्हॉट्सअपवर त्यांना विचारलं की तुम्ही माझ्या नातेवाईकाविषयी जे काही बोललात ते चुकीचं बोललात. बाकीचं मला त्याच्यावर काही आक्षेप नव्हता. त्यांचा गावगाड्याचा विषय त्याच्यामुळं आणि आपला विषय. त्यांनी एकदा तरी दुःख एवढं आमचं डोंगर असताना आम्ही जे बोलतो त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तरी त्यांनी गोष्ट टाळली असती. परंतु न विचार करता ते बोलले. विचार करून बोलले असते तर कदाचित ही गोष्ट झाली नसती. ते एवढ्या ॲग्रेसिव्हपणे बोलत होते. त्यांना काय साध्य करायचं होतं माहीत नाही. परंतु आमचे जे गावकरी आहेत, माझी हीच सासरवाडी आहे, इथले जे देशमुख कंपनी गावकरी आहेत ते कालच म्हणत होते की जे कुठं कोणी परमेश्वर सातपुते जे आमच्या बहिणीला काय म्हणलेत त्याच्यावर आम्हाला काहीतरी विचारायचं, त्यांना जॉब विचारायचं की असं तुम्ही का बोलले. परंतु विषय असा आहे की कुणीही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही. त्यांनी आरोप केला आहे, केस केली. त्याच्यात जशी पुढं जाईल केस लक्षात येईल की काय प्रकार आहे, कशामुळे झालं आहे, 1.5 वर्षापूर्वीचं प्रकरण ह्यांनी कशामुळं काढलं आहे, किंवा दादा खिंडकर यांनी या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये न्यायाच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट केली नाही. तर ही गोष्टसुद्धा मी ॲडिशनल DYSP पांडकर साहेबांना आत्ता बोललो आहे की या 3 महिन्यामध्ये आमच्याकडून एखादी चुकीची गोष्ट झाली असेल तर तुम्ही आम्हाला कळवा. कारण चूक झालेली सुधारणे ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. एकदा चूक सुधारली की परत चुकणं होत नसते. म्हणून आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी अतिशय चुकीचे वक्तव्य केलेले आहेत. हे सातपुते जे आहेत ना, त्यांनी दुसरा आरोप पण केला आहे असं की वाल्मिक कराडापेक्षा सुद्धा मोठा हे आरोपी आहे असं त्यांनी म्हटले. आता त्यांनी त्या लेवलचे कुठलेही आरोप त्यांच्यावर केले असते तरी आम्ही काही बोललो नसतो. परंतु त्यांनी डायरेक्ट आमच्या कुटुंबावर जे आघात झालेला आहे त्याच्यावर जे दुःखावर मीठ चोळायचं काम जे केलेलं आहे की या आडून कुठंतरी कुणाकडे तरी जाऊन काहीतरी दहशत पसरवली, कुठं काय केलं. तर ह्या 3 महिन्यात आम्ही विचारलं पोलीस स्टेशनला, ॲडिशनल DYSP जे आहेत पांडकर साहेब त्यांना विचारलं की साहेब या 3 महिन्यात आमच्याकडून, आमच्या नातेवाईकाकडून किंवा गावकऱ्यांकडून काही चुकीचं झालं आहे का, आम्हाला थोडं सांगा. ते म्हणले कुठं तर काही उघडकीस आलेलं नाही किंवा झालेलं नाही. परंतु हे म्हणतात की या आडून कुठंतरी वेगळं होतं आहे. मला असं म्हणायचं आहे की या आडून ह्यांनी एवढा म्हणजे हे साधला, म्हणजे काय म्हणतात त्याला, एवढा चान्स घेतला त्यांनी
की कुठंतरी आता ह्या गोष्टीचा खूप मोठा विषय होईल आणि माझं कुठंतरी पुढं काहीतरी भवितव्य निर्माण होईल. तर त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं असलं त्यांच्या आरोपाबद्दलचं तर मला त्याच्याबद्दल मी बोललो नसतो. पण त्यांनी जे कुटुंबाला बोललेत, त्यांना जे काही गोष्टी संतोष अण्णाचा विषय त्याच्यात घेतला आहे, तर थोडा एकदा तरी विचार करायला पाहिजे होता. 18 पगड जातीतील सगळे लोक, समाजातील लोक, लोकप्रतिनिधी या गोष्टीसाठी सगळे रोज झटतायत, न्याय मागतायत आणि हे डायरेक्ट ह्याचं कनेक्शन इकडं येऊन त्याचा इश्यू कुठंतरी व्हावा अशी अपेक्षा करतायत. तर तसं कदापि होणार नाही. जे तुमचे विषय तिथले आहेत ते तुम्ही हँडल करायचे, दुसऱ्या गोष्टी इथं काढायची अजिबात गरज नाही. आणि जे काही माझ्या मेहुणीला, माझ्या नातेवाईकांना जे काही काल बोललेत त्याविषयी तुम्हाला आम्ही जॉब विचारणार आहोत आणि आम्ही तुम्हाला स्पष्ट शब्दात हे सांगतो की तुमचं जे काय असेल तिथलं राजकारण ते तिथं ठेवा. आमच्या या प्रकरणामध्ये तुम्ही याच्यानंतर कधी नाव घेतलं तर त्याला पुन्हा आम्ही तुम्हाला बोलू देणार नाहीत. त्यांनी दुसरा एक आरोप केला खिंडकरावरती की संतोष देशमुखाची हत्या झाल्यानंतर दादा खिंडकर वेगळ्या वेगळ्या मंत्र्याच्या वगैरे संपर्कात आला आणि परत त्याचा गैरफायदा घेतला असं तेच आम्ही पांडकर साहेबांना त्याच्यामुळंच मी आता जस्ट 5-10 मिनटापूर्वी फोन केला होता की असं काही घटना घडली आहे का त्याच्यानंतर. तर साहेबांनी सांगितलं की आमच्या निदर्शनात कुठंही कुठली गोष्ट आली नाही म्हणून तो विषय संपला. परंतु ते काय म्हणले की मी सुसंस्कृत असल्यामुळं आता सुसंस्कृतपणा त्यांचा कालचा जे त्यांनी काही फेसबुकवर जी पोस्ट टाकली त्याच्याहून त्यांचा सुसंस्कृतपणा मला तर कळलेला आहे की ह्याच्यामध्ये काय सुसंस्कृतपणा आहे. तर तेच एकच मिनटात सांगतो. त्यांनी अशी पोस्ट केली, एक मिनटं आहे. आणि दुसरं पण त्यांनी बरेच आरोप केलेले आहेत की बा ती ओंकार सातपुते जे आहे त्या ओंकार सातपुतेला पण संतोष देशमुखांना ज्या पद्धतीनं मारहाण केली त्याच पद्धतीनं त्याला मारहाण केली पण तो वाचला सुदैवानं असं सुद्धा ते म्हटलं. ते सगळे प्रश्न त्यांचे आहेत. आमचा या प्रकरणाच्या अगोदर जर तिथं कुठं संबंध आला असता तर त्यांनी आमचं नाव घेतलं असतं. आम्ही इथले लोक आहेत ना ते या कुठल्याच गोष्टीत इन्व्हॉल्व नाहीत आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे. त्यांना मान्य केलं की तुमचं गाव आणि तुम्ही ह्याच्यात कुठंच इन्व्हॉल्वमेंट नाही. त्यांचा सुसंस्कृतपणा या पोस्टवरून लक्षात येतो आपल्याला. त्याने जे लिहिलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील जिल्हा प्रमुखाचं हे असं फेसबुकवरचं पोस्ट बघूनच त्यांचा सुसंस्कृतपणा सगळ्या महाराष्ट्राला कळाला असेल. याची दखल देखील सगळे घेतील की या लोकांनी जर असं लिहिलं तर हे समाजापर्यंत पक्षाची मेसेज जी काही त्यांच्या पक्षाची रणनीती असेल, पक्षाचे काही जे मेसेज असतील ते कशा पद्धतीनं फॉरवर्ड करत असतील हे तुम्ही आता मला वाचण्याच्या मी मनस्थितीमध्ये नाही, तुम्ही बघा. आणि दुसरी विषय असा आहे की जे काही आरोप करते ते गुन्हे की ह्या चोर आहे, खंडणीखोर आहे, असं जे काय म्हणलेत त्यांच्यावर देखील माझ्या म्हणजे जे काही मला नॉलेज आहे त्या नॉलेजनुसार काल जे तिथंच बघितलं आपण, आपल्याला काही जास्त त्या गोष्टीचं नॉलेज नाही, परंतु त्यांच्यावर देखील कुठले कुठले गुन्हे आहेत त्याचं एक पेज आलेलं आहे फेसबुकला. हे सगळे गुन्हे ह्या महाशयावर आहेत. मग हे तरी स्वतःला कळायला पाहिजे होतं की आपल्यावरच एवढे गुन्हे आहेत, आपणच एवढे गुन्हे केलेत किंवा आपणच जर महिलांच्या आडून जर काही चुकीचे गुन्हे दाखल करत असू तर या गोष्टीची दखल आपण न घेता ज्यानं घ्यायची त्यानं घेतली पाहिजे. आणि ह्यांनी जे माझं गाव आहे, जे माझे नातेवाईक आहेत ते मात्र सगळे मिळून जॉब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांना जरी त्यांच्या आडून आम्हाला मध्ये घेतलं असलं, आमच्या प्रकरणाला नाव घेतलं असलं तरी या गावातील लोक हे खरंच सुसंस्कृत आहेत. हे आत्तापर्यंत कोणालाही चुकीचं बोलले नाहीत, परंतु त्यांना जे काही कुटुंबाला मध्ये आणलं आहे, एक पीडित कुटुंबाला पण आणलं आहे आणि या गावची जी लेक आहे तिला जे चुकीच्या पद्धतीनं बोलले त्याचा जॉब नक्कीच गावकरी विचारणार आहेत. परंतु आज सगळे विचार करून त्यांना 100% जे तिथं असतील तिथं हे विचारायला गावकरी गेल्याशिवाय राहणार नाहीत. कारण का त्यांच्याविषयी आम्ही कालपर्यंत काहीच बोललो नव्हतो, पण त्यांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन इथल्या मुलीला किंवा नातलगात किंवा नात्यात किंवा कुटुंबात जे काही वक्तव्य केलेत त्या वक्तव्याचा जॉब विचारण्यासाठी हे गावकरी नक्कीच जाणार आहेत. आणि दादा खिंडकरांना अटक होण्यापूर्वी तुमची वगैरे त्यांची काही बोलणं भेट झाली का काही? मी भेट घेतली होती ना की लोकांसारखं करायचं नको. जे काही आरोप आहेत ते जे काही व्यवस्था आहे, पोलीस यंत्रणा आहे, परत न्याय व्यवस्था आहे, त्याच्यात तुम्हाला म्हणजे त्याच्यात जे काय आहे त्याची शहानिशा होऊन जाईल. पण इतरांसारखं फरार व्हायचं म्हणजे फरार नको व्हायचं किंवा पळापळी करायची नको किंवा एखाद्या गोष्टीला चर्चेला उधाण नको यायला म्हणून मी सांगितलं आणि ते ठीक आहे म्हणले. सकाळी झालेली 3 वाजताची केस ते 10-11 वाजता स्वतःहून SP ऑफिसला हजर झाले आणि त्याच्या पुढची कारवाई चालू झाली. बरं, दादा खिंडकराकडून जे हे काय मारहाण वगैरे झाली ह्याचं समर्थन तुम्ही करता का? म्हणजे काय वाटतं तुम्हाला याच्याबाबत? अजिबात करत नाहीत. परंतु दादा खिंडकरची जी बायको आहे, पत्नी आहे, ती माझी मेहुणी आहे, तिला या ओंकार सातपुतेने शिव्या दिलेल्या आहेत, चुकीचं बोललेलं आहे. मी काल विचारलं
तर त्या कारणास्तव हे झालेलं भांडण होतं असं मला प्रथमदर्शी कळतंय. परंतु आता ह्याच्यात सगळे इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर त्या गोष्टी अजून समोर येतील. धन्यवाद. एकंदरीतच धनंजय देशमुखांनी असं सांगितलं की दादा खिंडकरच्या बाबतीमध्ये चौकशी झाल्यानंतर सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत. कॅमेरामॅन विनोद हुनावादकरसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसाजोग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.